चांगल्या गोष्टींचं कौतुक सगळेच करतात, पण खरा मित्र तोच जो आपल्या दोषांची आपल्याला योग्य प्रकारे जाणीव करून देतो. या चौघांनी एकमेकांना गुण दोषांसकट स्वीकारलं, पण आज एकमेकांचा भावलेला गुण सांगताना शब्द अपुरे पडत नव्हते, तर अक्षरशः बरसत होते. एक छान त्याचा एक गुण सांगायचा तुम्हाला खूप टच होतो, आवडतो असा एखादा गुण प्रत्येकाने. तू कोणाबद्दलही सांग. मग जान्हवीबद्दल मला एक खूप आवडतं की शी नेवर क्रिटिसाइजेस पीपल. म्हणजे तिला जर एखाद्याची गोष्ट नाही आवडली तरी शी डझंट गिव्ह अर ओपिनियन. म्हणजे ती शांत राहते, ती नोट डाऊन करते की मला हे नाही आवडत आहे, बट ती ते एक्सप्रेस नाही करत, त्या व्यक्तीला दुखवत नाही, ती स्वतःपुरतं ठेवते. आणि जिकडे पॉझिटिव्ह दिसेल तिथे ती खूप कौतुक करते, स्वतःहून जाऊन कौतुक करते. मुळात अश्विनी खूप हुशार आहे. म्हणजे ॲज अ लिरिसिस्ट, ॲज अ पर्सन शी इज व्हेरी इंटेलिजंट आणि तिचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग आहे आणि ती एन्सायक्लोपीडिया आहे. म्हणजे तू तिला कुठलंही जुनं गाणं विचार, ते तिच्या ना लॅपटॉपमधून असं इट पॉप्स आउट. म्हणजे तुला जेव्हा जेव्हा हवं असेल कुठलंही गाणं सांग, ते तिच्या मोबाईलमध्ये किंवा तिच्या लॅपटॉपमधून तुला ती देऊ शकते. तिला जर एखादा ड्राफ्ट त्यांनी लिहिला आणि तो जर आमच्या निर्मात्यांना आवडलेला असेल पण तो तिला नसेल आवडला, तर ती तो त्याला नाही देत. ते कितीही म्हणाले की नाही नाही मॅडम हे बरोबर आहे, हे द्या मला, यु नो, तर ती म्हणते सॉरी, नो, हा मला नाही आवडला, आय एम गोइंग टू रिवर्क इट. तुम्हाला आवडला असेल गो होम. इतकं डेडिकेशन. आणि धवलचा एक गुण म्हणजे आता तो पुण्याचा असूनही तो पुण्यासारखा नाही आहे, पुणेकरांसारखा नाही आहे. हा त्याचा हे मला खूप आवडलेलं. ओ माय गॉड. हा त्याचा सगळ्यात उत्तम गुण आहे. ही इज नॉट अ क्रिटिक. तो खूप लोकांची तारीफ करतो, लोकांचे पॉझिटिव्ह गुण घेतो आणि गायकीमध्ये त्याचे फ्लॉज एक्सेप्ट करतो. म्हणजे आम्ही आता एक हिंदी अल्बम रेकॉर्ड केला. तो रेकॉर्ड करताना मी भले जरी एक टेक अप्रूव्ह केला तरी तो म्हणायचा नाही रे निलेश, आय डोंट थिंक आय हॅव अचीव्ड इट. आता तू कंटाळल्यास म्हणून तू हो म्हणतोस, पण मला गाऊ देत. इतकं डेडिकेशन आहे. सो बेसिकली या तिघांचा सगळ्यात एक कॉमन फॅक्टर जो आहे तो डेडिकेशन आहे आणि तो मला खूप आवडतो. म्हणजे माझ्यातल्या संगीतकाराला त्या डेडिकेशनची खूप गरज असते. निलेश खूप बोललेला आहे, पण तरी सुद्धा ते त्याचं प्रेम होतं आपल्या फ्रेंड्सवरचं. पण मला ते प्रेम आहे ना, ते तुला शब्द भरपूर सुचतात, त्यामुळे तिच्याकडनं मला शॉर्ट अँड स्वीट ऐकायला आवडेल. निलेशाबद्दल मी असं म्हणेन, निलेश आणि मी गेले 10-11 वर्ष एकत्र काम करतोय आणि एकतर सगळ्यात मोठी गोष्ट कॉम्प्लिमेंट गुण की तो शब्दांचा विचार करून संगीत बांधतो. अन्वीच्या बाबतीत मी म्हणेन की तिचा ओव्हरऑल प्रवास मला खूप थक्क करून सोडतो. आय अमेज्ड मी त्याच्या बाबतीत की जे काही लेट्स बी फ्रँक, तिची फिगर असेल, तिचा आवाज असेल, तिचं गाणं असेल, सगळ्या बाबतीत तिने इतकी मेहनत घेतलेली आहे आणि ते सोपं नाही आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं जान्हवीचं गाणं आणि आत्ताचं गाणं याच्यात खूप फरक पडला आणि तो अचानक नाही पडला, तो तिने केलेल्या मेहनतीमुळे पडलेले आहेत. तिने त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ही ऑब्व्हियसली ती सांगत नाही कोणाला, फेसबुकवरती अनाऊन्स करत नाही, तिचं तिचं प्रमोशन करत नाही, पण तिने स्वतःला खूप अपग्रेड केलेलं आहे आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतं. कारण धवलने आत्ता माझं पहिलं गाणं गायलं, त्याच्यामुळे मी त्याच्या ओरिजिनल सिंगिंग किंवा ह्याच्याविषयी फारसं नाही म्हणणार, पण धवलने मी शोज बरेच, मी अँकरिंग करते आणि तो गातो, असे शोज मी बरेच महाराष्ट्रभर एकत्र केले. तर त्याच्याही बाबतीत तोच प्रकार आहे की तो खूप सिन्सिअर आहे. जेव्हा काम म्हणजे जेव्हा मजा असते तेव्हा तो पूर्णपणे मजा करतो, जे तुम्ही आता बघाल, पण जेव्हा काम येतं तेव्हा तो पूर्णपणे डेडिकेशन त्या कामामध्ये असतो आणि मला त्याच्यामुळे म्हणजे तो आपसूक ग्रुपचा लीडर होऊन जातो की नाही नाही चला आता हे कर, नाही नाही आत्ता आपल्याला तिथे पोहोचायचं आहे, हे जे एक असतं ते तो बरोबर करतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे ती लिडरशिप येतेच आपसूक आणि तो ती खूप छान निभावतो. धवल, हॅट्स ऑफ.